लवकर बसा 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 तू आधी बस, तू आधी बस. हो. हा. चला सांगा आता काय सांगणार होती. सगळं सविस्तर सांगायचं, मला सगळं ऐकायचंय. आजी मला पण तुम्हाला सगळं सांगायचंय. आजी आज ना मी खूप म्हणजे खूप खुश आहे. तुम्हाला माहितीये आज मी किती ऑर्डर्स घेतल्या, त्या सगळ्या न पाडता नीट सर्व केल्या, किती टेबल साफ केली, तुम्ही तो ओळखू पण शकणार नाही. अभिरामनं तुला ही सगळी कामं सांगितली करायला? मला वाटलं होतं तो तुला ऑफिसचं काही काम सांगेल. पण नाही ना आजी, त्यांनी ना मला आधी तर एक युनिफॉर्म दिला हा, आणि त्याच्यावर आपल्या हॉटेलचा लोगो पण होता. तो घातल्यावर ना मला खरंच खूप छान वाटलं आजी. आणि खरं सांगू का, असं एका जागी बसून करायचं काम असतं ना तर मला बोरच झालं असतं. आणि तुम्हाला माहितीये माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे की माणसाने ना असं झटून काम करायचं, म्हणजे समाधानही मिळतं, मन प्रसन्नही राहतं आणि रात्री छान झोपही लागते. आज तसं झालंय माझं. खूप दिवसांनंतर छान दमून मस्त झोप लागणार आहे मला. बापरे लीला, मी सांगू, मला तुझ्यावर खूप अभिमान वाटतोय. ते खरंच, माझ्या अभिरामनं ना कधी कामामध्ये नाती आणली नाही. अगदी लीला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या, पण त्याची तत्व जपणारी बायको त्याला मिळाली आहे. हे बघून खरंच खूप आनंद होतोय. खूप खुश आहे मी आज. लीला, तू म्हणजे ना माझ्या अभिरामच्या आयुष्यात आलेले खणखणीत नाणं आहेस. आपलंच नाणं खोट आहे. ही कालिंदी कधी काय करेल, कशी वागेल याचा काही नेम नाही. पण दुर्गा मॅडम ना नक्की काय बोलायचं असेल कालिंदीशी. आणि कालिंदी तर बँकेतून पैसे आणायला गेली होती ना. अरे मग घरी आल्यावर तिच्या हातात पर्स का नव्हती? हे काय चाललंय तुझं?